विठ्ठल 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 त्रिवेणी संगम महादेव मंदिर या भगवान महादेवाच्या समोर महाशिवरात्री महोत्सव, भजन कीर्तन कथा प्रवक्ते हरिभक्तिपरायण संकेत बंडूदेव कुलकर्णी, आमच्या संकेत महाराज शिंगणापूरकर यांच्या मुखातून आपण कथा ऐकत आहात. या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आमचे पदुदेव पालमकर, आमच्या महानगरपालिकेचे परभणीचे उपायुक्त TR कदम सर, आमचे डॉक्टर कदम सर, फळा संस्थानचे महान संत मोतीराम महाराज संस्थानचे आमचे ओळ गुरुजी, जमलेले सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, भजनी मंडळी, सुंदर अशी चाल म्हणली आमचे भागवताचार्य प्रकाश महाराज शिरपूरकर आणि आमचे गजानन महाराज पौळ फरकंडकर. घरच्या घरी परमार्थ आहे. 4-5 गाव इथं पवळायचे. हे पवळं गोळा केले तरी बी आपली गरज नाही त्याला. बघा ना तुम्ही, हे मायकाव कोण आहेत पहा ना, सगळे पवळच आहेत. 4-5 गाव आहेत हे पवळचे. फरकंडा, फळा, गुळखोंड, जवळा, माहेर. छान नियोजन करतात. मोतीराम महाराज संस्थांमध्ये सेवा करतात आणि कोण्या अपेक्षेनं सेवा करत नाहीत. निरपेक्ष सेवा करतात. एकजूट आहे. गाव आहे मुठभरच, 3 घरं 9 पोरं, पण एकजुटीच आहे. कोण्याही कामाला मागं सरत नाही. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं गाव आहे. छोटंसं गाव आहे, पण बऱ्याच कोण्याही कार्यक्रमाला स्वतःला झोकावून देते. आता या त्रिवेणी संगमन हे सगळी 2-3 गावची मंडळी इथं सेवा करतात आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. 1 वाजेपर्यंत कीर्तन सोडायचं नाही असं 4-5 वेळेस माझ्या कानात मंत्र दिलेला आहे देणाऱ्याने. काय हरकत नाही, करू 1 वाजेपर्यंत. विठाला 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 विठाला. श्री गुरु मोतीराम महाराजांचा, मोठ्या महाराजाचा परिसर आहे. कधी इथून आले गेले असतील
इथं आले असतील, इथून आले गेले असतील कोण्या गावाला. उदय काळ आला या गावाचा, या देवाचा. 2 मजली मंदिर झालं, शिखर झालं, देवाची जीर्णोद्धार झाला. आणि हळूहळू हळूहळू हे उदय काळ येता 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 आमचे ढाळेगावचे श्रीराम महाराज कदम यांचे चिरंजीव हे इथं आले. म्हणजे महादेवाजवळ महाराज आले, मग ते हे योग आला, त्यांना देवाने इथं आणलं. आणि त्यांना असं वाटतंय की आता इथं केवढंही जरी कार्य झालं तर आपलं योगदान इथं लागलं पाहिजे, अशा वृत्तीची हे मंडळी आहेत. विठाला 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 विठाला. आणि मॅडमचं पहिल्यापासून म्हणणं आहे प्लास्टिक मुक्त सप्ताह. कोणता सप्ताह? प्लास्टिक बंदी. केळीची पानं आणली जेवायला. गावात मॅडमच्या सांगण्यावरून आपल्या 500 ताटं आणले, माहेरमध्ये ताटं आणली जेवायला लोक आहे. छोटा मोठा कार्यक्रम मस्त होते. आम्ही संस्थानला ताटं घेतली 1-1.5 म्हणजे त्याचं ऐकूनच. आमच्या दिंडीमध्ये, संस्थांच्या दिंडीमध्ये ताटच आहेत ना, पद्धतशीर. हळूहळू आमचा बदल चालू आहे. आणि आता आपण जशी गाडी चर्चा केली बचत गटाच्या माध्यमातून, जर आपल्याला पत्रवाळ्याचं नियोजन करता आलं तर जिल्ह्यात नियोजन करू आणि प्रत्येक सप्ताहात पत्रवाळ्याचं नियोजन लावू. ते जुन्या पत्रवाळ्या होत्या ना त्या पळसाच्या. जेवढं होईल तेवढं आपण परमार्थाच्या माध्यमातून समाज हित जोपासायचं काम करू. विठाला 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 विठाला. मध्यंतरले ई लर्निंग शाळाचं जे डिजिटल शाळेचं नियोजन आलं होतं ना, 70 शाळा ई लर्निंग आणि डिजिटल केल्या मी सप्त्याच्या वर्गणीतून. फक्त पेपरला बातमी दिली नाही म्हणजे मोठेपणा होते, जाऊ द्या म्हणले. 70 शाळेची यादी देतो, 70 शाळेचं झालेलं तुम्ही जाऊन दुरुस्ती चौकशी करू शकता. सप्ताहातल्या उरलेल्या वर्गणीतून आम्ही खूप 1.5 लाख रुपये देणगी देऊन शाळा दुरुस्त केल्या. कम्प्युटर दिलं, पाण्याचं फिल्टर दिलं, ते लेकरायला अभ्यास करण्याकरता ते प्रोजेक्टर दिलं, ते अशा बऱ्याच गोष्टी केल्या आम्ही सप्त्याच्या माध्यमातून. उर्वरित देणगी कोणाच्या खिशात जाऊन उगच त्याचं वाटलं व्याज व्यवहार करण्यापेक्षा जाऊ द्या ना ज्ञान मंदिराला. विठाला 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 विठाला. आणि म्हणून हे सामाजिक उपक्रम हे राबवणं आपलं कर्तव्य आहे. फार सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन आहे. त्रिवेणी संगम आहे, या निमित्तानं हे 2-3 गावं एकत्र आले. बसा, हे बी पौळच आहेत. म्हणजे आता ह्याच्याजवळ भागवतकार बी झाले, कीर्तनकार बी झाले. हे वाजविणारा कुठला आहे? पौळच. ते पौळच. हे आता वाजविणार बी झाला यांच्याकडे. एखादा चोपदार आहे की नाही नाही. तुम्ही कोण्या गावचे? धानोरा. बाबा मग धानोरा त्याच आहे, समजा की काय वेगळे आले. धानोरा हेच केला आता ह्या लागून द्यावा. पौळाची जावा येते. हा, पौळची जावा म्हणजे आहेच, कनेक्शन तुमचं आहेच. ह्याच्या चाब्याच, तुमच्या चाब्याच आमच्या हातात आहेत किंवा दादा. विठाला 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 विठाला. आणि मला एक कळते, प्रत्येक गावानं आत्मनिर्भर राहिलं पाहिजे. कीर्तनकार गावातच पाहिजे, कथाकार गावात पाहिजे, गायक गावात पाहिजे, वादक गावात पाहिजे, चोपदार गावात पाहिजे, आचारी गावात पाहिजे. कशाला कोणावर अवलंबून राहता? हा, तुमचं आसनच पवळाचा कोणाचा राहू दे की गावातली राहावं, आत्मनिर्भर राहावं. आपलं गाव कोणावर अवलंबून राहू. बऱ्याच गावात टाळ वाजणं देवा, बऱ्याच गावात टाळ वाजणं टाळ का भजनी येत नाहीत. गावात माणसं तर असतील ना, मग त्यांना भजनी व्हायला का लय काही डॉक्टरेट आहे का काय? ते भजन म्हणजे काय? हरिपाठ आला तर बस झालं ना, पंचपदी आली बस झाली का? लय अवघड आहे का? बऱ्याच गावामध्ये आडवी रेग वाढता येत नाही त्या लोकांना. पंचपदी पाठ आहे, हरिपाठ, काकडा पाठ आहे, करायचं असल्यावर होऊ शकते. विठाला 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 विठाला. आणि अशा पद्धतीने आज आपल्या त्रिवेणी संगमावर भजन कीर्तन चालू आहे. या पंचकृषीतली मंडळी पायी येतात, देवाचं या ठिकाणी दर्शन घेतात आणि भजन कीर्तन ऐकून प्रसाद घेऊन आपल्या गावाकडे रवाना होतात.
फार चांगली गोष्ट आहे. या निमित्तानं आपण एकत्र येतो. एक वनभोजन घडतंय. कोणतं भोजन? वनभोजन. ह्याच्यामध्ये एक जेवण तर असं पाहिजे पदुदेवा, घरूनच आणायला पाहिजे भाकरी. एक जेवण ह्या सप्त्यात आपापल्या पोळ्या भाजी धपाटे काय आहे तर घरूनच आणायचे, नाही तर फक्त भाजीच करायची. भाजी भाकर वनभोजन. गजानन महाराज सारखं बऱ्याच ठिकाणी आहेरवाडीला आहे ना भाजी, तशी भाजी करायची एक दिवस येतं. ती भाजी कोणती करायची? एरी तरी हिवाळा दिवस आहे ना, सकरात तर होऊन का लई दिवस झाले का आले का? वा वारकरी आहेत आमचे. संक्रांतीला जी भाजी करतात ना ते काय सगळ्या 12 मिसळ्याची भोगीची सगळे भाजी करायची मस्त आणि आपापल्या घरून भाजी भाकरीन पोळ्या घेऊन यायचे. लय आनंद वाटेल जेवायला येतो मी बोलविलं तर. विठाला 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 विठाला. असाच देव आहे हा देवच असा आहे. प्रत्येकानं आपापली शिदोरी आणायची आणि सर्व शिदोरी एकत्र मिळून खायची, असा देव आहे. या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत. आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या गोवळ्याच्या परमार्थाचं कौतुक केलेलं आहे. विठाला 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 विठाला. पारमार्थिक क्षेत्रामध्ये अधिक महत्व कोण्या गोष्टीला आहे याचं वर्णन आहे या अभंगामध्ये. परमार्थिक क्षेत्रामध्ये अधिक महत्व आहे श्रद्धेला, अधिक महत्व आहे भावनेला, अधिक महत्व आहे निष्ठेला. श्रद्धा भावना निष्ठा भाव हे एक समानार्थी शब्द आहेत. परमार्थामध्ये आजपर्यंत जर कोणाला काही मिळालं असेल, परमात्म्याची कृपा झाली असेल, तर त्या पाठीमागे एकच कारण दिसून येते, ते म्हणजे श्रद्धा. विठाला 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 विठाला. श्रद्धावानालाच मिळतंय काय? श्लोक आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. आज कोण्याही क्षेत्रामध्ये जा, त्यातले त्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये आजपर्यंत जे ज्ञानी पुरुष झाले, तर त्या ज्ञानी पुरुषाच्या पाठीमागे त्याची श्रद्धा कामाला आलेली आहे. विठाला 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 विठाला. आपली श्रद्धा ही अतूट असली पाहिजे. आपली श्रद्धा ढळता कामा नये, आपली भावना कमी होता कामा नये. परमार्थिक क्षेत्रामध्ये याला फारच महत्व आहे. एक शब्द असा जिम्मेदारीपूर्वक वापरतो, मंदिरातली मूर्ती जर भंगली देवा तर काय करता येते? स्थापन करता येते दुसरी. ती पहिली मूर्ती काय करून टाकायची? विसर्जन करायची. दुसरी काय करता येते? स्थापन करता येते. मंदिरातली मूर्ती पुनर्स्थापना होते, पुनर्स्थापना होते, परंतु ती मूर्ती भंगली तरी स्थापना होऊ शकते, परंतु त्या देवावरली भावना भंगू नये, पुन्हा स्थापन करता येत नाही. काय महत्वाची आहे? मूर्ती महत्वाची नाही आहे, त्याच्यावरली काय महत्वाची आहे? आता तुम्हाला पुढे जाऊन बोलतो. मूर्ती तरी पाषाणाचीच असते आणि पायरी तरी पाषाणाचीच असते. मग त्या दोन्ही पाषाणात फरक काय? विठाला 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 विठाला. पाषाण देव पाषाण पायरी. पाषाण देव पाषाण पाषाण देव पाषाण पायरी. पाषाण देव पाषाण पूजा एकावरी पाय ठेवी. पूजा एकावरी पाय ठेवे. पूजा
जगद्गुरु तुकाराम महाराजांचे प्रमाण असे आहेत, पाषाण देव आणि पाषाण पायरी. एकाच खदानीतून निघालेला पाषाण, त्याच पाषाणापासून काय बनवतो आपण? देव. आणि त्याच पाषाणाची खाली काय बनवतो? पायरी. दगड एकाच खदानीतला, पण एका पाषाणावर माणूस काय ठेवतोय? पाय. आणि एका पाषाणावर मस्तक ठेवते. याचं कारण काय? हा श्रद्धेचा भाग आहे. मी शेवटच्या चरणावर या तिकडून इकडे येणार आहे, मग सांगावं लागन एकदा. तुम्ही म्हणताल कुणीकडे चालला? बरोबर आहे, फक्त प्रवेशद्वारातून प्रवेश केला नाही, तिकडून यायलो पाठीमागून उलट. विठाला विठाला एके ठाई काला. तुका म्हणे भाविक आला. कोण्या शब्दावर बोलायचं मला? भाविक. भाविक शब्दाचा सरळ अर्थ आहे ज्याच्यामध्ये देवाविषयी अंतकरणात काय काय भाव आहे त्याला म्हणायचं भाविक. विठाला विठाला परमार्थामध्ये भावनेलाच किंमत आहे. याचा फार विस्तार केला ज्ञानेश्वर महाराजांनी या भावना शब्दाचा. परमार्थामध्ये ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे, आजपर्यंत परमात्म्याला जी ज्या गोष्टी लोकांनी अर्पण केल्यात, त्या परमात्म्याने त्या पदार्थाला महत्व दिलं की त्यांच्या भावनेला महत्व दिलं? भगवंतानी कशाला महत्व दिलं? भावनेला महत्व दिलं ना, पदार्थाला थोडं महत्व दिलं. बरं, पदार्थानं परमात्म्याला प्राप्त करता येईल का? भाव बळे आकाळ हे रवी नाकळे, भाव बळे आकाळ हे रवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. भाव बळे मागच्या नंतर आलेल्या महिला पुढे या, आहे जागा, इकडे अलीकडे या, उजव्या हाताला या, इकडे दचकू नका. तुम्ही दोघं चौघं पुढे या बेटा. तुम्ही जरा भजने अलीकडे या, भजने अलीकडे या, या झाडाजवळ इथं बघा, वायर अलीकडे येत असतात, या बसू द्या त्याला. एक 10-5 खुर्च्या एक ठेवी जा. कोण्याही सप्त्यातून कुठं बी बऱ्याच लोकांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. ती जी गुडघे दुखणारी मंडळी त्याला बसून फार त्रास होतो. त्याच्या कीर्तनात काही मन लागत नाही. आता कोणाही मंडपवाला, ए भैया मंडपवाला आहे का? तो माईकवाला आहे? मंडपवाला तूच आहे? मग दोन्ही आपलंच आहे का? 10-5 खुर्च्याचे ह्याच्याकडून काही जास्त पैसे घे जा बेटा असलात, नाही तर खुर्च्यावाला जे असन त्याच्याकडून ऑर्डर घेत जा. एक 5-50 खुर्च्याची अत्यंत गरज आहे. वृद्धपकाळ झालेला आहे लोकांचा, आणि बरेच वृद्धपकाळ झालेली माणसं मांडी घालून बसू शकत नाहीत, आणि मांडी जर नाही घातली तर कीर्तनकार कातवायलीत. कीर्तनकाराच्या पुढं कसं त्याच्याकडे पाय करून बसावं? ते कीर्तनकार म्हणतात नीट बसा. अरे त्यांना पायाला प्रॉब्लेम आहे ना, कसं बसा नीट? आणि पुन्हा त्याच्यात आता दुसरी एक बिमारी आली, ती जीनची पॅन्ट. ती जीनच्या पॅन्टनं बसताच येत नाही मांडी घालून, का बसता येते? इथं त्रास होते. त्यात 10-5 खुर्च्या ठेवत जा बेटा, काय 2 रुपये जास्त घेत जा. विठाला विठाला माझी
माझी भूमिका आपल्या लक्षात येत असेल, मी शेवटच्या चरणाहून आत प्रवेश करतोय. एके ठाई काला, आणि तुका म्हणे भावी काला. इथं भाविकालाच काला प्राप्त होतो असं तुकोबरायचं म्हणणं आहे. भाविक म्हणजे काय? ज्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी भाव प्रगट झालेला आहे, श्रद्धा प्रगट झालेली आहे, ज्यांची निष्ठा वाढीस लागलेली आहे, अशी भाविक. आपण कोणत्याही ठिकाणी गेलं तर तिथं आळंदी पंढरपूरला गेलं तर तिथं लोकलचे लोक, तिथल्या नगरपालिका, तिथल्या महानगरपालिका, तिथलं प्रशासन या लोकांचं स्वागत जेव्हा करतं त्यावेळेस कोणता शब्द वापरतो? आलेल्या सर्व कोणाचे? भाविकांचे हार्दिक स्वागत. म्हणजे त्या शासनाचं म्हणणं आहे, प्रशासनाचं, की इथं जो येतोय तो कसा आहे? भाविकच आहे. विठाला 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 नाही का? शासनाचे प्रसार माध्यमाला बातमी येते, या वर्षी पांडुरंगाच्या दर्शनबारीमध्ये किती भाविक आहेत? 2.5 लाख भाविक आहेत. म्हणजे भाविक शब्द का वापरला जातो? बिना भावनेचं माणूस तिथं जाऊ शकत नाही. तर मग ते इकडेच राहते शेताईनं. भाव प्रगट झाला तर वारी आहे, भाव प्रगट नाही झाला तर कशाची वारी आहे? ती सहल आहे. विठाला 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 विठाला. परमार्थामध्ये श्रद्धेलाच महत्व आहे, भावनेलाच महत्व आहे. खरं सांगू तुम्हाला, भावनाच फळ देते हो. आपली जर भावना जर बसली नाही एखाद्या देवावर, ती आपलीच भावना आपल्याला काय देते? फळ देते. वा, हरिपद प्राप्ती. भोळ्या शब्द कसा वापरलाय बघा. हरिपद प्राप्ती कोणाला? भोळ्या. कोणाला? भाविकाला. भोळे भाविक हे जुनाट चांगले. काय पुढचं काय? त्याचे प्रेम आवडे विठ्ठलाशी. परमात्मा वाटच कोणाची पाहतो? भाविकासाठी उभा. आणि विठू कैवल्याचा गाभा. परमात्मा भाविकाची वाट पाहतो. आता मी कोरोनामध्ये गेलतो पंढरपूरला. आपल्या सगळ्या दिंड्या बी आडविल त्या ना, पण आमच्या दिंडीला नव्हतं आडविल. तिथले डिप्टी कलेक्टर माझे दोस्त होते. कमी माणसं आणा म्हणले, क्वारंटाईन झालेले असे तसे. मी आयडिया घेऊन बरोबर केली ती. 50-50 माणसं घेऊन गेलो. दोस्ताना लागते प्रशासनाच्या लोकांचा. मग तरच मेळ लागते. शासनाचा वेगळा आणि प्रशासनाचा वेगळा. गेलो पण करमलं नाही पंढरपुरात. नाही. नामदेव पाहिला 3000 पोलीस होते. किती पोलीस? नामदेव 12. 3000 पोलीस बंदुका. मला लागायची गोळी एखादी. उघंच आलं बाबा. तिथं एक PSI आमचे दोस्त होते. मी म्हणलं आमच्या आजोबाची पुण्यतिथी असते, दरवर्षी करतो आम्ही. मला पुण्यतिथी करायची. अहो म्हणले बंद नाही, त्याला बंदी आहे. CM स्वतः गाडी चालवीत आलेत म्हणले. CMच्या नंतर मी पहिला माणूस होतो ना मंदिरात गेलेला, दुसरं कोणीच नव्हतं. माणूसच नव्हतो. आमच्या दोस्ताने ठेवा लागते. तो मला नको वाटते. तुमचे दोस्ताने नको त्या लोकांनी संग झाल्या की निवडणुका. आम्हाला सगळे धरावं लागते. गेलो मी म्हणलं साहेब मला पुण्यतिथी करायची, मला सुचतंय पण तुम्हाला पटते की नाही कोणास ठाऊक. म्हणले कस करता सांगा. मी म्हणलं तुमचे अधिकारी किती आहेत? म्हणले आमचे 5000 लोक आहेत सगळे. म्हणलं मग त्यालाच जीव घालायचे, मला दुसरं काय करायचं? म्हणलं हे जमतंय की? म्हणलं मग दुसरं काय येडा आहे का मी? तुम्हाला जीव घालायला आलो.
असे पदार्थ केले ते मे बी इकडं मग आपल्या 10,000-20,000 लोक जेव घालतो दरवर्षी. मग 5,000 म्हणलं दरवर्षी जेवढे खर्च येते तेवढे खर्च येते. आपण जेवढे खर्चित होत ना तेवढे तिथे खर्चित होतच म्हणतो. मग त्याला श्रीखंड, गुलाबजामुन, मोठाले भजे केले. असे तिकडं भजेलही मोठे होते पंढरपुराकडे. सगळे PSI हे ते SP जेवायला आले. मी म्हणलं साहेब आम्ही निगेटिव्ह आहेत बरं. म्हणले पॉझिटिव्ह असू द्या बाबर, खाऊ द्या बा म्हणले, जेवायलाच भेटत झालं. जेवले. मी म्हणलं साहेब जेवण झाले गड्या म्हणलं, पण मला वाळवंटात जरासं अर्धा तास कीर्तन करू द्या ना. अहो म्हणले कीर्तन ते बंदी वाळवंटात एक माणूस नाही. मी म्हणलं 10 लोक मी महिन्यापूर्वीच पाठविलेले आहेत आणि ते क्वारंटाईन होऊन पॉझिटिव्ह नाहीत, काय नाही, निगेटिव्ह आहेत म्हणलं. म्हणले ते इथंच राहिलेले. म्हणलं मी 15 दिवसापूर्वी पाठविलेली आहेत आणि मी आधीच धाडली होती ती. अगोदरच मी 20 दिवसाच्या आधी माझे 10-15 माणसं पाठविली ती. मला माहीत होतं पुन्हा हे सगळा खेळ आहे. आता कलेक्टर साहेब इथले मुगळीकर साहेब आमचे दोस्त होते. ते म्हणले तुम्हाला जायचं ते असं करा, तिथं क्वारंटाईन व्हायला लावा. मग ते कुठं आहेत माणसं? मी म्हणलं तुम्ही हो म्हणा की येतात. जा म्हणले. माझी गाडी आली की तुम्ही पटकन जिकडं तिकडं जायचं आणि मी अर्धा तास गाडी तिकडं आणि दोस्ताना करावं लागते. वाळवंटात आषाढी एकादश द्वादशच्या दिवशी एकही माणूस नव्हतं पंढरपूरच्या वाळवंटात. फक्त 14 माणसं होते मोठ्या महाराजाच्या समाधीजवळ आणि आम्ही फक्त 30 मिनिटं कीर्तन केलं. ते वाव वाव वाजलेत. मेलं पळा पळा. काहीच नाही. मग ते वाव वाव वाजणार तर आमचीच गाडी होती. अहो मग जेवले मस्त छान पुण्यतिथी झाली. पण तुम्हाला सांगतो पंढरपुरात वाळवंटात बी करमल नाही मला आणि मंदिरातही करमल नाही. करमलच नाही. का? देव एकटा साजरा नाहीच. कोणाच्या बरं दिसतो? पुढचं चरण मला यायले महागलं येईना. तुमचे बरा दिसत असे. अलीकडचं काय बरं असू द्या, जाऊ द्या. म्हणजे कोण बरं दिसतो देव? आमुचिया भावे तुझं देव पण हे काय विसरवणी राहिला असे. हे देवा आमच्या भावनेनं तुला देव पण आहे, तू विसरलास का काय? आणि मग देव म्हणले तुमचे बरा दिसत असे. अरे तुमच्यामुळे मी बरा दिसतोय म्हणले. काय उपयोग नाही. काय पंढरपूरला गेलतो पण मला करमल नाही. देव एकटा होता पण देवाच्या डोळ्याला धारा होत्या. का? कोणच नाही ना. वाळवंटात पुऱ्या वाळवंटात आषाढ शुद्ध एकादशच्या दिवशी एक माणूस नव्हता. एक. मी चोरून गेलतो संध्याकाळी. 2 जण गेलतो तर असं चळचळ जीव कापला. उगो चालत बुवा म्हणलं, भीती वाटू लागली. एक माणूस नव्हता वाळवंटात. एक माणूस नाही. नामदेव पायरीजवळ पुऱ्या मंदिरात पुऱ्या पंढरपुरात जर दुकान उघडलं तर 5,000 रुपये दंड होता. एक काळ कुत्रं नव्हतं बाहेर. म्हणजे देवालय शोभून दिसते. देवामुळं का भाविकामुळं? भाविकामुळं. विठाला विठाला भाविक आहे तर शोभा आहे. आता ह्या मंडपात तुम्ही आहेत म्हणून शोभा आहे. आणि तुम्ही सगळे जा आणि मला एकट्याला कीर्तन करायला. मी एकटा कीर्तन करतो. अर्थ काय त्याला? एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. एकट्याचं नाहीच आहे. परमार्थ श्रद्धा, भाव, निष्ठा या भावनेवर अवलंबून आहे. आणि म्हणून जिथं श्रद्धा आहे अशा श्रद्धावानाला इथं प्रसाद मिळतो असं तुकोबारायाचं म्हणणं. एके ठाई काला आणि तुका म्हणे भावी काला. मग असा काला या शुद्ध भाविकाला मिळतो. असा इथून माग कोणाला मिळालाय का? त्यांची यादी देत असताना महाराजांनी पहिलं चरण वापरलं. पाहता गोवळी पाहता गोवळी काय त्याची उष्टावळी काय त्याची उष्टावळी करीती नामाचे चिंतन चिंतन करीती नामाचे चिंतन
महाराजांना विचारलं, महाराज असं भावना प्रधान काही लोकांची यादी तुमच्या स्मरणात आहे का? तुकाराम महाराज म्हणले, मी नावं सांगतो फट 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 फट. यादीच आली. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. भावना प्रधान लोकांची यादी द्या म्हणली की पहिलं नाव तुकोबारायनं गोवळ्याचं घेतलं. गोवळी म्हणजे गाई वळणारे, गुरखी. त्या गुराख्याची देवावर किती भावना होते हे काही शब्दात वर्णन करता येत नाही. मग तुम्ही कुठं जन्माला आलात याला महत्त्व नाही, कोण्या फील्डमध्ये काम करता याला महत्त्व नाही, तुमची देवावर भावना किती आहे याला महत्त्व आहे. विठाला विठाला गोवळी म्हणजे काय? गोवळी म्हणजे गुरखी. आणि गुरखी म्हणजे काय? जुन्या काळात गुरखी म्हणजे कोण? जे शाळेमध्ये हुशार नाही त्याला काय करून देते घरचे? काय माणसं म्हणतात, अभ्यास कर रे, नाही तर बोरं वळशील रे. गुरखी म्हणजे काय? अशिक्षित, अज्ञानी. फक्त काय कळतंय? धानाला डोहरं पळू द्यायचे नाही इतकंच कळते. धाना कोण उभा राहायचं, कोणी कोण उभा राहायचं काय कळते? गुरखी म्हणजे काय? डोरं वळणं, गुरं वळणं. परंतु त्या गुरख्याचा सुद्धा देवाने आदर केला. तुमचं काम कोणतं याला महत्त्व नाही, तुमची श्रद्धा किती याला महत्त्व आहे. देवानं त्याचं उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्ठावळी. देवानं त्या गुरख्याचं उष्ट खाल्लं. याचा अर्थ त्याला काही मिळत नव्हतं म्हणून नाही खाल्लं. उष्ट कधी खाते माणूस? 2 वेळेला उष्ट खाते. एक मिळत नसल्यावर उष्ट खाते, दुसरं प्रेमात. कशात उष्ट खाते? प्रेमापोटी उष्ट खाते. काय वाटत नाही माणसाला प्रेम? मित्र जेवू लागले एका ताटात जेवत नाहीत का? काही वाटत नाही. नवरा बायको जेवू लागल्या जेवत नाहीत का एका ताटात? काय वाटत नाही, होय की सर? विठाला 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 विठाला. प्रेमाचा प्रश्न आहे ते. प्रेमामध्ये परकेपणा नसतो, प्रेमामध्ये काहीच नसते. बारकी बारकी लेकरं असतात ना, सोडून खात नाहीत बरं कोणी एकाला. तुम्ही चॉकलेट द्या त्याला, चॉकलेट दिले तरी अर्धी चॉकलेट कोणाला देते? त्याच्या ज्याचं ते मित्र प्रेम आहे त्याला देते. आणि ते बी ते बरं लय प्रेमानं देतात. आधीला ते बी आधी लय घेतात फिरकी. त्या असं म्हणतात वलख. काय वलख असं म्हणतात? काय वलख? ते म्हणला 1 रुपया आहे. म्हणलं नाही. मग 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 10 रुपये नाही. चॉकलेट आहे. कसं काय दिसलं की म्हणला इथं थोडासा कागद दाखव म्हणला. बघितलं चॉकलेट. आणि मग ते ओळखणारं म्हणलं देवा गड्या, ते लय मया येऊ दया मया येऊन म्हणते बरं देवा गड्या थोडंसं. आणि म्हणलं दिलं असतं रे. उष्टय. काय म्हणतंय ते देणार? उष्टय. ते म्हणलं काय होत नाही, चिमणीच्या दातानं ते काय करते मग? हे असं चॉकलेट हे असं शर्टात घालते आणि असं तोडते. अरे इथं चिमणीच्या दातानं द्यायले, तिथं दुकानाव का चिमणीच्या दातानं दिले का? तिथं तर उष्ट केलंय ते. परंतु ते चिमणीच्या दाताचं का होईना, पण ते काय आहे त्याचं प्रेम आहे. तसं गोपाळाचं देवावर प्रेम होतं. प्रेम. उष्ट खाते म्हणजे वेडा आहे का देव? लोण्याचा गोळा घेऊन मागं लागली होती माय, 1 घास खाय बाळा म्हणून. मला खाऊ वाटत नाही म्हणायचा. आणि याचं ताक पिलं उष्ट. गवळीयाची ताक पिले कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा चंद देवा काय सेवा भक्ती ते. गवळीयाचे ताक पिले कोण पोरे चांगली, एवढा गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. ते ढोर वळणारे लेकर ते ना काय पेस्ट न दात घासलेत की काय, किटन चढलेलं त्याच्या दातावर. काय पिवळे जरत जाते तर काय, पण तरी देवान ती काय बघितलं नाही.
त्यांचा आवाज असा कसा केला रे? नमणे उच्छिष्ट आत्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे परमात्मा उष्ट सुद्धा बघत नाहीये, फक्त त्याची भक्ती पाहतो. मग भक्ती प्रधान जी लोक आहेत, भावना प्रधान जी लोक आहेत, त्यांचाच परमार्थ आहे. शहानिया दुरी बोबड्या दासा हाका मारी परमात्मा. इथं फक्त भक्तीला महत्त्व देतो, भावनेला महत्त्व देतो, श्रद्धेला महत्त्व देतो. म्हणून आपल्या अंतकरणामध्ये श्रद्धा प्रकट झाली पाहिजे, भावना प्रकट झाली. आणि जर तशी श्रद्धा भावना निर्माण झाली तर तो परमात्मा काय करतो? तर तो परमात्मा त्या भावनेच्या पोटी आपल्याला प्राप्त होतो आणि तो सर्वस्व आपलं स्वीकारतो, काही स्वीकारतो. मग येर पुष्प फळ काय येर पत्र पुष्प फळ भजावया मीश, केवळ ज्ञानेश्वर महाराजचं म्हणणं आहे. मग ते पत्रम पुष्पम फलम तोयम, जरा मला संस्कृत अवघड जाते रे, त्याचंच होतं ते मागची ओवी, त्याचंच भाषांतर होतं. म्हणजे सिद्धांत एकच आहे, श्रद्धेला किंमत आहे. म्हणून इथं आल्यावर एकच या कीर्तनातून संकल्प करून जा, आपल्या अंतकरणात देवाविषयी श्रद्धा वाढीस लागली पाहिजे, आपलं भाव देवाविषयी आपला वाढला पाहिजे. भावनाच आहे, भावना आहे तरच परमार्थ आहे, नाही तर नाही. आणि म्हणून एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला. फक्त एकच ठिकाण आहे की ज्याला काला मिळतो, तो फक्त भाविक आहे. भाविकाशिवाय त्याला काला मिळत नाही. काला शब्दाचा अर्थ आहे समाधान. परमार्थाचं समाधान मिळवायचं असेल तर तुम्हाला देवावर भावना ठेवल्याशिवाय पर्याय नाही. विठोबार कुमाई, हो, काल्याचं कीर्तन आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले, गवळणी गोपाळ गाई यांच्याकरता अनेक प्रकारच्या लीला केल्या. दही दूध तुपलोनी खाऊ घातलं, उरलेल्या वेळात खेळ खेळले, शिदोऱ्या जमा केल्या. जमा केलेल्या शिदोरीचा काला आपल्याला सर्वांना मिळणार आहे. शांतता बाळगा. प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या त्रिवेणी संगम महादेव मंदिरावर सुंदर कार्यक्रमाचं आयोजन हे पंचक्रोशीतल्या मंडळीनं प्रत्येकाने अन्नदान केलं आपापल्या परीनं. काही लोकांनी सेवा केली, काही लोकांनी पत्रवळ्या उचलल्या, तरी सगळ्यांची सेवा, सगळ्यांचा भाव सारखाच आहे. जेही केलं ते देवाकरताच केलं. देवाने सगळ्यांची सेवा आपली निश्चितच मान्य केलेली आहे. हे असंच उत्तरोत्तर आपला परमार्थ वाढीस लागावा आणि आपला परमार्थ सिद्धीला जावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघात प्रकाश, वैष्णवनिका संभ्रम, वातोलिया ब्रह्मादिका
समलोका दाखवू आला वाटे एका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही विरगाडी आला वाटे एका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल. हो तुमचा मृदंग घ्या आरती करायला. मला 2 वाजता पावडेवाडीला पूजेचं कीर्तन आहे. हे घ्या तुमचं माईक. हे माईक तुम्हाला घ्या. मृदंग घ्या इकडे. देवावर डोकं जरी जाऊन टेकवलं आणि त्या देवाविषयी जर भावना नसेल ना, काही परिणाम होत नाही आपल्यामध्ये. फक्त भाव महत्वाचा आहे. भाव, श्रद्धा महत्वाची. ही श्रद्धा अंतःकरणामध्ये भाव निर्माण करते. ही श्रद्धाच सगळ्या गोष्टी निर्माण करते परमार्थामध्ये. जास्त काय सांगाव, या श्रद्धेनं परमात्मा आकळला जातो. भाव बळे आकळे येरवी ना कळे करतळे आवळे तैसा हरी. ज्ञानोबारायाचं म्हणणं आहे. मला आपल्याला विचारायचंय, पदार्थावर जर परमात्मा भुलला असता, भाळला असता, तर परमात्म्याने दुर्योधनाच्या घरी जेवण केलं असतं. दुर्योधनाच्या घरी जेवायला काय होतं? श्रीकृष्णाला राजा होता तो. दुर्योधनाच्या घरी श्रीकृष्णाला जेवायला पंचपक्वान्न होते. पाट चांदीचे होते बसायला. ताट कशाचे होते? ताट सोन्याचे होते. मग चांदीचे पाट, सोन्याचे ताट, पंचपक्वान्न तो परमात्मा डावलतो. आणि कोणाच्या घरी जेवायला जातो प्रकाश महाराज? घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे शबरी के बेरा सुदाम जी के चावल शबरी के बेरा सुदाम जी के चावल रुचि रुचि भागिल गावे चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी कबीर सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगावे चल विदुरा घर जावे. भगवान श्री कृष्ण त्यांचे बंधू होते ब्रह्मज्ञानी उद्धव यांना सोबत घेऊन विदुर काकाच्या घरी गेले. पण दुर्योधनाच्या घरी घास सुद्धा खाल्ला नाही. का? दुर्योधनाचा आपल्यावर काय नाही? भाव नाही, आपल्यावर श्रद्धा नाही त्याची. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण विदुर काकाच्या घरी गेले. मग तिथं काही चांदीचे पाट होते का? तिथं काही सोन्याचे ताट होते का? तिथं काही पंचपक्वान्न होते का? काही नाही. कन्या खाल्या तिथं. कन्या म्हणजे काय? कन्या म्हणजे काहीच नाही. ज्याच्या घरी काहीच नाही त्यानं काय करून खाव? कन्या खाव. गरिबीचं खाद्य आहे ते. प्रतिकूलतेमध्ये उदरनिर्वाह व्हावं एवढाच विचार डोक्यात ठेवून लोकांनी त्या कन्या खाल्ल्या त्या काळात. कन्या घुगुऱ्या. आणि मी तर म्हणतो अजून कन्या घुगुऱ्या फॅशन म्हणून येते आता नव्यानं. घुगुरे तर आल्याच, कन्या बी येत्या. थांबा की जुनं ते सोनं. आता लापशी आली. पहिली तुमच्या काळात लापशी होती ना. आता मोठ्याल्या लोकांच्या लग्नात लापशी खाल्ली मी एका मारवाड्याच्या लग्नात. अहो ते नुसती लापशीच खाल्ली, पोळी तर खायचीच गरज पडली नाही. अशी लापशी करायला ते लोक. पुन्हा नव्यानं येणार आहे सगळं. जुनंच पुन्हा काय येणार आहे? नव्यानं येणार आहे. जे जुनं जे आहे ना ते खाद्य पोटालाही चांगलं होतं आणि आरोग्यालाही चांगलं होतं.
एक दिवस आता एखादं लग्नच असं निघल की त्या लग्नामध्ये सगळे जुनेच पदार्थ खायला मिळतील तुम्हाला. शेवया, मॅगी नाही हो, शेवया भेटतील, शेंगुळे भेटतील. आता पदुदेवाच्याच मार्गदर्शनाने एखाद्याचं लग्न होईन. ते दही धपाटे मिळतील, हुरडा मिळल, डाळ फळं मिळतील, कन्या मिळतील, घुगुऱ्या मिळतील. जुनं सांगा अजून एखाद. ओंब्या मिळतील, मुटकुळे मिळतील. एक दोन नाव सांगा जुने अजून. धिरडे मिळतील. डोसा नाही, धिरड. डोसा नाही, डोसा न सोसा. आम्हाला पुन्हा एकदा हे सगळं पाहायला मिळणार आहे, खायला मिळणार आहे. ती मासुलवडी मिळन. मासुलवडी असती ना अशी, मसाला वडी म्हणतात त्याला तिकडं. त्याला येसूर मिळल, बाजरीच्या भाकरी मिळतील, ज्वारीच्या भाकरी मिळतील, पिवळ्याच्या भाकरी मिळतील. आता बरीचशी माणसं लातूर जिल्ह्यातली पिवळे खायलेत. चमकुऱ्याच्या वड्या मिळतील, ताक मिळतं. लग्नात दुसरं काहीच मिळणार नाही. ते सगळ्यात भारी लग्न ठरल. आता कोणाचं होते कोणाला ठेवात. विठाला विठाला पदुदेवाच्या मार्गदर्शनात लग्न होते ह्या 2-3 जिल्ह्यातली. एकदम माणूस मला म्हणलं मला लग्नाची तारीख काढायची. मी म्हणलं मग काढा ना. थांबा म्हणला, मी पदुदेवाला विचारून येतो. त्याची तारीख रिकामी असून त्या दिवशी लग्नाची तारीख काढायची. असंच व्हायलंय का नाही इकडं. मग मला म्हणला तुमची रिकामी आहे. म्हणलं नाही. मग नाही आलं तर जमन म्हणला. पदुदेव आले तरी गंज झालं. आता सध्या इतकं वजन आहे इकडं आमच्या देवाच. विठाला विठाला आणि पुन्हा आता नवरदेव धोतर नेसणार. थोडं दमखा. तेच डिझाईन आले. आता धोतराचंच डिझाईन आले. फक्त कपडा ते रेशमी काही दुसरा कलरचा येईल. धोतरच येणार. माझ्या लग्नात धोतरच होतं मला. मग आता जरा रेशमी होत. तेच येणार आता. पुन्हा येणार. पुन्हा सगळं पुन्हा येणार. त्याचं कारण असं आहे, पहिली जी राहणी, पहिला जे विचार आहे ते आरोग्याला चांगला आहे. हे जे धोतर आहे ना, ह्याची 3/4 होती ना, लगेच कष्ट घातलं की 3/4 व्हायला काय वेळ आहे. कष्ट घातलं की. आणि हे लय मस्त आहे ना शरीराला. कॉटन आहे ना. हे तुमच्या ताडपत्री आहेत. हे ताडपत्री आहे. फक्त त्याला नाव जीनची पॅन्ट. ताडपत्री आहे. हे सोयाबीन वाळू घालायची. चांगली नाही आहे शरीराला, हानिकारक आहे. एक ना एक दिवस जुन्या काळातल्या लोकांनी पॉलिस्टरच्या धोतराचा ध्यास घेतला होता. पुन्हा पॉलिस्टरची फॅशन गेली. पुन्हा आता कोणती फॅशन आली. सुतीच धोतराची फॅशन आली. माझ्या अंगावर हे सुती धोतर आहे. पुन्हा आली. येणारच आहे माझ्या अंग. मी तर आता खादीचे धोतर घेतलेत. खादी घेतली. भारतात निर्माण. भारतातल्या लोकांना रोजगार मिळू द्या. खादीचे धोतर वापरतोय मी आता. हाय जरा जडवड, जरा फॅशन नाही. नसू द्या फॅशन. आपल्या सोयरी करायची काय. शरीराला चांगलं असावं. पुन्हा नव्यानं येणार ना सगळं. पुन्हा नव्यानं येणार. आणि तेच चांगलं राहणार. तेच चांगलं राहणार. कधी ध्यानात ठेव. आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जुनच सगळं चांगलं राहणार. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून विदुर काकाच्या घरी काही पंचपक्वान्न होते का काय. इथून निघालो मी बाहेर. कन्या होत्या. तरी त्या कन्या सुद्धा परमात्म्याने आवडीनं खाल्ल्या. पंचपक्वान्न डावलले आणि विदुर काकाच्या कन्या खाल्ल्या. त्याचं कारण आहे दुर्योधनाचा भाव नव्हता आणि विदुर काकाचा काय होता. भाव होता. विठाला विठाला. तुम्हाला सुद्धा कधी कधी असं घडलं असेल किंवा घडलं तर बघा. मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर एखाद्याने पुरणपोळ्या खाऊ घातल्या देवा, आणि त्या बी अशा आळणासोबत नाही, कशासोबत. तुपासोबत बुडवून, तुपात बुडवून पोळ्या खाऊ घातल्या. आणि जेवण होत आल्यावर तुम्हाला विचारलं कस काय स्वयंपाक. तुम्ही काय म्हणणार. नंबर 1. आणि ते काय म्हणलं. भेटला होता का तुमच्या बापाला कवा असं म्हणलं. मग त्या खाण्याला काही अर्थ आहे का. उलटाव की बडबड त्याच्या पुढे. आणि एखाद्यानं तुम्हाला पिठलं भाकरच खाऊ घातली
आणि इतका तो तृप्त झाला, कशाला येताल बाबा म्हणला, तुम्ही आमच्या गरीबाच्या घरी एका निमित्तानं आलात, आज मला भूक लागत नाही म्हणला, माझं पोटच भरलं, तुम्ही जेवलात, मला सांगा ते पिठलं भाकर चांगली का पुरणपोळी चांगली? त्याचा भाव चांगला नाही आहे, आणि या पिठलं भाकर खाऊ घालणाऱ्याचा काय चांगला आहे? भाव चांगला आहे खाऊ घालायचा. विठाला विठाला परमार्थिक क्षेत्रामध्ये परमात्मा तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा करत नाही. फक्त कशाची अपेक्षा करतो? देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. परमार्थिक क्षेत्रामध्ये एकाच गोष्टीला मान्यता आहे, ती गोष्ट म्हणजे श्रद्धा, भावना. तुम्ही काय आणलंय देवाला व्हायला हे महत्वाचं नाहीये, किती भावनेनं आणलंय हे महत्वाचं आहे. विठाला विठाला विठाला, फक्त तो श्रद्धा तपासतो. नाहीतरी पांडुरंगाचं म्हणणं काय आहे माहितीये का? लोकांनी काय आणावं मला? भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पावे हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात. म्हणावे पतित वेळोवेळा, म्हणावे पतित वेळोवेळा, नका पडो गबाळाचे परी, म्हणावे पतित वेळोवेळा, नका पडू गबाळाचे भर, आणि नका पडू गबाळा. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित
म्हणावे पतित वेळोवेळा भावे तुळशी दळ पाणी गोडा म्हणावे पतित वेळोवेळा म्हणावे पतित भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. जगद्गुरु तुकोबारायाचं म्हणणं असं आहे, परमात्मा तुमच्याकडून काही अपेक्षाच नाही करत. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैसीच प्रीत करी VIP लोका. नाही का, चुकायले का? भोळ्या भाविका तैसीच प्रीत करी भोळ्या भाविका नवीन काढलं होतं मी. कोणाला? VIP लोका. भोळ्या भाविका नामा पदपंकज पादुका श्री मस्तकी वंदितसे. महाराजांचं नामदेवरायाचं म्हणणं आहे, परमात्मा कोणाची वाट पाहतो? ज्याच्यामध्ये देवाविषयी काय आहे? श्रद्धा आहे. फक्त त्याच भाविकाची परमात्मा वाट पाहतो. विठाला 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 विठाला. आणि म्हणून इथं प्रसन्नता कोणाला प्राप्त होती, प्रसाद कोणाला मिळतो असं जर विचारलं तर त्याचं उत्तर दिलं तुकोबाराने, एके ठाई काला. आणि तुका म्हणे भावी काल. एकाच ठिकाणी फक्त काला मिळतो, एक जणालाच फक्त काला मिळतो. काला शब्दाचा अर्थ आहे प्रसाद, प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता, आणि प्रसन्नता शब्दाचा अर्थ आहे समाधान. समाधान रूपी काला जर आपल्याला मिळवायचा असेल, एकाच धर्तीवर मिळू शकतो. कोण्या धर्तीवर मिळू शकतो? आपल्या अंतकरणामध्ये काय प्रगट होणं गरजेचं आहे? भाव प्रगट होणं गरजेचं आहे. आणि जर भाव प्रगट नाही झाला तर त्याला प्रसाद मिळू शकत नाही. विठाला विठाला. खरं सांगू का तुम्हाला, भाव प्रगट होण्याकरता अंतःकरण द्रवलं पाहिजे. अंतःकरण द्रवलं तरच भाव प्रगट होतो. भाव प्रगट झालाय समोरच्याच्या मनात देवाविषयी, हे कशानं कळतंय? त्याच्या काही खानाखुणा आहेत. काय खानाखुणा आहेत? आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन आनंदले मन आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये भाव जागृत झाला. कळते कशानं? मनाला आनंद होते. मनाला बरोबर आहे. टाळ वाजवा, टाळ. हृदय
प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. कंठ सदगदित होतो, डोळे डबडब 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 पाण्यानं भरतात. डोळ्यातलं पाणी गालावर आलं की ते पाणी थंडगार लागतंय. असं ज्याला अनुभूती आली समजायचं त्यानं आपल्या अंतकरणामध्ये देवाविषयी श्रद्धा निर्माण झाली. आणि जर थंड पाणी गालावर आले नसेल, डोळे भरून आले नसतील, अंगावर शहारे उभा राहिले नसतील, कंठ सदगदित झाला नसेल, समजायचं आपला बाहेरून पाठिंबा आहे, अजून आपलं काही मध्ये ॲडमिशन झालं नाही. मग आपण कुठं येत आता सध्या? आपण आता इधर ना उदर आणि बीच में ना संसार ना परमार्थ, धुर्यावर आहे धुर्याव. देवना संसार तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे चोर. देवना संसार तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे देव ना संसार आणि तुका दोन्हीकडे चोर. संसारातून मी गेलोत आणि परमार्थातून मी गेलोत. संसारातून का गेलो तर संसाराकडे ध्यान नाही, आणि परमार्थातून का गेलो तर परमार्थात बी ध्यान नाही. इधर ना उदर म्हणतेत बा काय खरं काय खोटं, पण ते आता मला म्हणावं का नाही वाटायले, धोबी का कुत्ता घर का न घाटका. आता मी कशाला बोलू, असं हाय पहिलं कुठं तरी म्हणलेलं म्हणून म्हणलो. विठाला विठाला अरे आपण संसारातून बी चाललोय ना, संसाराकडे दुर्लक्ष व्हायले, घरच्या नावानं बोंबलेत आपल्या. परमार्थात यशस्वी व्हावं ना मग आपण, मग परमार्थात पण यशस्वी नाहीत, मग सोडला कशाला संसार? त्यापेक्षा संसार तरी केला असता. विठाला विठाला ते दुसरं काय फजिती दुसरी करू नये काय ते. आशा ही समूळ खणून काढावी, अशा ही समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने, नाही तरी सुखे असावे संसारी आणि फजिती दुसरी करू नये. म्हणजे एक तर संसारातल्या लोकांना वाटायला हे परमार्थिक आहे, आणि परमार्थात तर ह्याचं ऍडमिशनच नाही, कॉलेजमध्ये नावच नाही ह्याचं. मग उपयोग काय आपला? दोन्हीकडून जातो ना आपण, संसार तरी चांगला करा. विठाला विठाला इथं श्रद्धेलाच महत्व आहे, इथं भावनेलाच महत्व आहे. इथं देवाचं भजन सुरू झालं की अंतकरण सदगदित झालं पाहिजे, अंतकरण द्रवलं पाहिजे. दिवसा अखेर एकदा तरी देवाचं नाव घेता घेता डोळे भरून यावं, याचा अर्थ परमार्थात ऍडमिशन. विठाला विठाला एकदा तरी दिवसात 24 तासात डोळे भरून यावं. नेत्री अश्रूची धारा, अंगी रोमांच शरीरा, अंगावर शहारा उभा राहावा, अंगाला काटा यावं आणि डोळ्याला धारा लागावं. समजायचं आपला आता देवामध्ये प्रवेश झालाय, नाही तर काय उपयोग आहे. इकडून बी चाललो आपण, तिकडून बी चाललो. इथं श्रद्धेला किंमत एवढं मला बोलायचं. एके ठाई काला तुका म्हणे भावी काला, भाविक शब्द तर समजलाय आपल्याला आता. विठाला विठाला बरं मला सांगा प्रकाश महाराज, ईश्वर पद प्राप्त करण्याकरता, परमात्म्याला प्राप्त करण्याकरता हुशार माणूस पाहिजे का भाविक माणूस पाहिजे? काही नलगे का भावाची कारण, टाळी वाजवा माय बाप. काही नलगे का भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची.
महाराजानं या प्रमाणामध्ये आण घातली. आण म्हणजे शपथेच्या पुढची स्टेप आहे. शपथ घालणं तितक्या पुढचं ऐकणं गेलं. तुला मै शपथ आहे म्हणलं तरी ऐकलं, आणि तुला माईची शपथ आहे म्हणलं तरी ऐकणं. तर मग त्या बाया पुढची स्टेप वापरतात. कोणती? माझी आण आहे म्हणते. तुला आण घातल्या माणसं म्हणजे जाऊ द्या ते आण घालायले आता आणा भाकर. एक 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 घेऊ आण घेऊ. मला महत्वाची भूमिका अशी पाहिजे होती की काही न लगे एक भावाची तुकोबाराय म्हणले मी शपथ घेऊन सांगायलो तुम्हाला देवामध्ये दुसरं काही गरजेचं नाही. मग काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे. कोणाला प्राप्ती होती परमात्म्याची? हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, शाबास शाबास. हरिपद प्राप्ती भोळा भाविका. अभिमानियासी